देशभक्ती, त्याग आणि राष्ट्रीय चेतनेचं प्रतीक असलेल्या वंदे मातरम या गीतानं सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचाराला जागृत केलं. अमित शाह यांचे राज्यसभेत गौरवोद्गार. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संसदेत वंदे मातरम गायन बंद झालं. मात्र भाजपाच्या राम नाईक आणि अडवाणी यांनी पुढाकार घेऊन वंदे मातरम गायन पुन्हा सुरू केलं. अमित शाह निवडणूक आयोगाला SIR प्रक्रिया करण्याचा संवैधानिक अधिकार. मतदार यादी अचूक करण्यासाठी ही प्रक्रिया सातत्यानं सुरू. लोकसभेत अर्जुनराम मेघवाल यांची माहिती. निवडणूक आयोगासह सर्व संवैधानिक संस्था भाजपानं ताब्यात घेतल्या असून निवडणूक प्रक्रियेत घोळ असल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. राहुल गांधी यांचा दावा. मायक्रोसॉफ्ट भारताच्या AI क्षेत्रात 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करणार. तर सेमीकंडक्टर क्षेत्रात निवडणुकीसाठी इंटेलचा टाटासोबत करार. इंडिगो कंपनीनं वेळापत्रकाचं पालन कार्यक्षमतेनं न केल्याबद्दल त्यांची सर्व क्षेत्रांमधील विमान उड्डाणं 10% कमी करण्याचे DGCAचे निर्देश. राज्य सरकारचं महिला सक्षमीकरणा इतकंच महिलांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य. सुरक्षेसाठीचे कायदे कठोर केले असल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती. तुकडेबंदी नियम शिथिल करणारं जमीन महसूल कायदा सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर. 3 कोटी नागरिकांना मिळणार दिलासा. चंद्रशेखर बावनकुळे. जलसंधारणाशी संबंधित प्रकल्पांबद्दलच्या तक्रारींचा तपास SIT मार्फत करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत घोषणा. कटक इथं सुरू असलेल्या पहिल्या T20 सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचं आव्हान. दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात. आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, कष्टकरी आणि श्रमिकांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. नमस्कार. 9:30च्या बातमी